हॅलो फ्रेंड्स, मेघा फूड खजानामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट मॉइस्ट क्रीम केक, जे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण बाउल घेणार आहोत। त्यामध्ये मी एक चाळणी ठेवत आहे, जेणेकरून आपण पीठ पूर्ण चाळून घेणार आहोत। यामध्ये मी ऍड करत आहे 1 कप मैदा, 1/3 कप कोको पावडर, 1 कप शुगर पावडर, पिठी साखर तुमची आपली जर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही साखर वाटून घेऊ शकता। अगदी चिमटभर मीठ टाकणार आहे यामध्ये मी। 1 कप बेकिंग पावडर टाकणार आहोत आपण, 1 चम्मच, आणि 1 चम्मच बेकिंग सोडा। हे सर्व मिक्स करून आपण चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहणार नाहीत। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं जे बॅटर आपण बनवणार आहोत ते एकाच दिशेने फिरवून हे सर्व आपण मिक्स करणार आहोत। आता यामध्ये मी ऍड करणार आहेत 2 अंडी, आणि अगदी अर्धा कप यामध्ये आपण दूध टाकणार आहोत। 1/4 कप तेल टाकणार आहोत आणि 1 चम्मच व्हॅनिला इसेन्स। हे सर्व आपण ब्लेंडरनेच फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पूर्णपणे मिक्स होतील आणि तुमचा केक छान फुलेल। हा केक बिगिनर्ससाठी मी खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून त्यांना अगदी सोपी पद्धत अशी त्यांना कळेल की अगदी सहजपणे ते बनवू शकतात घरच्या घरी। तुम्ही बघू शकतात आपले सर्व इन्ग्रेडियंट्स इतके छान मिक्स झाले आहेत। अगदी चॉकलेट केकचा टेक्स्चर जो त्याला दिसत आहे त्या आपल्या बॅटरमध्ये। त्यानंतर मी यामध्ये ऍड करत आहे 1 चमचा व्हिनेगर। तो सुद्धा थोडा हलक्या ह्याने मिक्स करून घ्यायचा, आपण जास्त ब्लेंडर फिरवायचं नाहीये। आता आपण केक टीन किंवा तुम्ही कुठलेही भांडे घेऊ शकता। मी केक टीन घेतला आहे, त्याला सर्व बाजूने तेल लावून घेत आहे। तुम्ही तेल किंवा बटर लावू शकता, जेणेकरून आपला केक छानपैकी सुटून येईल असा। त्यावर तुम्ही बटर पेपर लावू शकता किंवा मैद्याचे शिंतोडे सुद्धा तुम्ही असे फिरवू शकता, जेणेकरून तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा पसरवू शकता टोपाला किंवा पातेल्याला। आणि असं ते आपलं जे बॅटर तयार आहे ते आपण यामध्ये ऍड करून घेऊया। 2-3 वेळा टॅप करून घ्यायचे, त्याचे म्हणजे आपले बबल्स होतील, ते जे हवा बाहेर काढेल। आता आपण 180 डिग्रीवर 30 सेल्सिअसवर फ्री हीट करून घेणार आहोत ओव्हन। आपला ओव्हन फ्री हीट झाल्यानंतर आपण केक टीन ठेवत आहोत आणि तो पुन्हा 180 डिग्रीवर 30 सेल्सिअस वरतीच ठेवणार आहोत। आपला केक आता रेडी झाला आहे। तुम्ही बघू शकता तो किती छान फुलला आहे। तुम्ही टूथपिक टाकून त्याला चेक करू शकता। मी केक चेक करत आहे, तुम्हाला दाखवते आहे की केक आपला पूर्णपणे रेडी आहे। हा आपला चॉकलेट केक आता रेडी आहे। तर ह्याच्यासाठी आपण आता क्रीम रेडी करणार आहोत, जी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकाल।
त्यासाठी आधी आपण हा केक एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वरचा बटर पेपर आपण काढून घ्यायचा आहे. आणि दोन्ही बाजूने खाचे पाडून आपण केकचे 2 लेयर करणार आहोत, जेणेकरून आपल्याला क्रीम लावण्यासाठी सोपे पडेल. तुम्ही बघू शकतात मी 2 लेयर केले आहेत केकचे. आता यावर आपण क्रीम लावणार आहोत. त्यासाठी क्रीमसाठी मी तुम्हाला सांगत आहे, 2 चमचे कोको पावडर घ्यायची आहे, 4 चमचे पिठी साखर घ्यायची आहे, आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा चमचा कॉफी पावडर यामध्ये मी मिक्स करत आहे, आणि 1 चमचा अमूल बटर घ्यायचा आहे. 1 कप वॉटर घ्यायचा आहे, 1 कप पाणी, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळी राहता कामा नये. त्यानंतर हे गॅसवर ठेवायचे आहे, अगदी स्लो गॅसवर ठेवायचं आहे, आणि सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि छान असं ते थिक होईल असं चॉकलेट आपण शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता आता एकही गुठळी यामध्ये नाहीये आणि चॉकलेट आपलं हळूहळू थिक होऊ लागलं आहे. चमचा आपला ढवळत राहायचा आहे, जेणेकरून ते खाली लागलं जाणार नाही चॉकलेट. तुम्ही बघू शकता हे चॉकलेट आता हळूहळू थिक होत आहे. चॉकलेट आपलं रेडी आहे. ते थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे, आणि आपल्या चॉकलेटच्या केकच्या बेसवर पसरून घ्यायचं आहे हळूहळू. आणि तो टॉप लेवल लावून घ्यायचा आहे केकचा, आणि वरच्या बाजूला चॉकलेट पसरून घ्यायचं आहे. आता मी व्हीप क्रीम आणली होती 1 किलोची, तर त्यामधलं 1 कप व्हीप क्रीम घेतली आहे. तर त्यामध्ये आपण आता ब्लेंडर फिरवणार आहोत, जेणेकरून ती अशी फ्लफी होईल आणि आपल्या केकवर तिला लावता येईल. तुम्ही बघू शकता ह्या ब्लेंडरने ती आता किती लिक्विड आहे, तर त्या ब्लेंडर नंतर ती एकदम आपली फ्लफी क्रीम बनेल. हळूहळू असा ब्लेंडर फिरवायचा आहे. तुम्ही बघू शकता आपली क्रीम अशी हळूहळू फुगत चालली आहे. तिला एक क्रीमचं टेक्स्चर आलेलं आहे. त्या नोझलच्या साहाय्याने मी क्रीम केकवर आपण लावून घेणार आहोत. हा बाहेर 12 किंवा 15 रुपयामध्ये भेटतो आपल्या बाजारामध्ये, तर तुम्ही तो आणू शकतात घरच्या घरी. अगदी सोप्या पद्धतीने या नोझलमध्ये आपण क्रीम करून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता आपली क्रीम रेडी होत आहे. अगदी ती खूप लिक्विड होती, आता ती किती फ्लफी झाली आहे. तुम्ही बघू शकता क्रीम किती मस्त अशी तिला टेक्स्चर आलं आहे छान असं. आता ही आपली हळूहळू आपण तुम्ही स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळीकडे पसरून घेऊ शकता. तुमच्याकडे केकचे कुठलेही साहित्य नसले तरी तुम्ही किंवा स्केलने किंवा फ्लॅट अशा कुठल्याही पट्टीच्या साहाय्याने तुम्ही ते केक हे करू शकता. आणि साईडने तुम्हाला काही डिझाईन जर जमत नसेल तर तुम्ही चॉकलेट क्रश करून कॉर्नरने त्याला लेवल द्यायची. अगदी सोपी पद्धत आहे केक सजवण्याची, जी तुम्ही घरच्या घरी छानपणे बनवू शकता. त्यानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीच्या साहाय्याने ते नोझल टाकून तुम्ही असे छोटे छोटे त्याला फ्लावर देऊ शकता. अगदी इझी स्टेप आहे. तुम्ही बघू शकता तसे छोटी छोटी फुलं दिल्याने केकला किती छान असा
शेप आलेला आहे, ते खूप छान दिसतोय केक. आणि चॉकलेट क्रश लावल्याने त्याला एक वेगळं असं 2 कलर्स मध्ये तो दिसत आहे. आणि असे फ्लावर, छोटे छोटे फ्लावर काढून घ्यायचे मधोमध किंवा साइडने. आणि मी असे चॉकलेटचा क्रश सगळीकडे असा पसरवला आहे. आपला केक आता रेडी आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला जास्त सजवलं नाहीये मी, तरी सुद्धा आपला केक खूप छान दिसतो आहे. त्याच क्रीम मध्ये तुम्ही थोडंसं चॉकलेट मिक्स करून एक वेगळा कलर सुद्धा देऊ शकता. तुम्ही बघू शकता मी अजून एक छान चॉकलेट फ्लावर काढत आहे. तिथे एक डिझाईन त्याच नोझलने तुम्ही करू शकता. तुम्हाला वेगळ्या नोझलची गरज नाही लागणार. अशा पद्धतीने तुम्ही कॉर्नर आणि मधोमध असे फ्लावर देऊ शकता, डॉट देऊ शकतात. आणि असे बाजारात गोल्डन कॅन्डीज असे भेटतात, ते आपण ह्यामध्ये स्प्रिंकल करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी कलर बॉल्स यावर टाकत आहे आणि असे गोल्डन बॉल सुद्धा मी यामध्ये टाकत आहे. याने आपला केक खूप सुंदर दिसतो आहे. अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण हा चॉकलेट मॉइस्ट क्रीम केक बनवला आहे. तर हा बिगिनर्ससाठी खूप इझी आणि सोप्या पद्धतीचा केक आहे, तर तुम्ही घरी बनवू शकता. तर तुम्हाला माझ्या केकची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॉकलेट मॉइस्ट क्रीम केक.